लगेच येते मी. हा हा ये लवकर ये लवकर ये. आली हा आई, रडायचं नाही, अजिबात रडायचं नाही. आता येणार हा लवकर आई. काय काय झालं काय? अहो काही नाही, चकुली खूप रडतीये, मला लगेच निघायला हवं. बरं ये, मी रिक्षा पकडून देतो. हो मी येते. हा बरं ठीक आहे ताई, येतो. ओके ताई, आरामात जा. आपण घरी जाऊ लवकर. काय झालं? हरीश भाऊजी, सिंचन आज टेन्शनमुळे आजींना चक्कर आलीये. तू त्यांना घरी घेऊन जाशील का? हो हो सिंचन, ऐक, तू आजीला घरी घेऊन जा आणि इथली अजिबात काळजी करू नको, कारण हे बघ आता काहीही गोंधळ होणार नाही. सो प्लीज तू जा आजीला घेऊन. आजी जा. बरं ठीक आहे. सो विश्वा देशमुख, जान्हवी यांनी तुम्हाला पोलिसांकडे जायला सांगितलं, मग त्याच वेळी तुम्ही जान्हवी यांना तुमच्यासोबत का नाही घेऊन गेलात? कारण जयंतचं आधीपासूनच जान्हवीच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष होतं सर. जान्हवी जर पोलीस स्टेशनला गेली असती तर त्याने धमकी दिल्याप्रमाणे जान्हवीच्या घरच्यांना किंवा आईबाबांना त्रास दिला असता, त्यांचा जीवही घेतला असता. त्यामुळे जान्हवीच्या सांगण्यावरून मी पोलीस स्टेशनला गेलो आणि ती जयंतला भेटायला गेली. बरं, मग तुम्ही जान्हवी आणि जयंत जिथे होते तिथे कसे पोहोचलात? लाईव्ह लोकेशन सर. जान्हवीने आधीच तिचं लाईव्ह लोकेशन माझ्यासोबत शेअर केलं होतं. मग तुम्ही तिथं पोहोचल्यानंतर काय पाहिलं? आम्ही पाहिलं की जयंत जबरदस्तीने जान्हवी सोबत लग्न करायचा प्रयत्न करत होता. युअर ऑनर, इन्स्पेक्टर आणि विश्वा देशमुख हे दोघंही एकाच वेळी त्या घटनास्थळी पोहोचले होते आणि त्या दोघांचीही साक्ष तंतोतंत मॅच होते. जान्हवी जयंतपर्यंत पोहोचण्याआधीच त्या अज्ञातस्थळी जयंत यांनी लग्नाची संपूर्ण तयारी केली होती. याचा अर्थ हाच होतो की जान्हवी यांच्याबरोबर जबरदस्तीने लग्न करायचा. या प्लॅनने जयंत कानिटकर यांनी त्यांना बोलावून घेतलं होतं. घटस्फोटाची केस हरल्याचा राग यांच्या मनात होता. त्याचा सूड घेण्यासाठीच यांनी हे भयानक पाऊल उचललं होतं. तसेच जयंत कानिटकर यांनी शांता दळवी यांना मारण्याचा प्रयत्न केला होता. ते या मेडिकल रिपोर्ट्सवरून स्पष्ट झाले आहे. आपण हे रिपोर्ट्स पाहू शकता. आणि मगाशी माझ्या वकील मित्रांनी त्यांच्या सोयीने जयंत कानिटकर यांनी जान्हवी यांना पाठवलेला व्हॉइस मेसेजचा अर्थ लावला होता. तो एक भावनेच्या भरात केलेला मेसेज आहे असं त्यांचं म्हणणं होतं आणि तो मेसेज देखील कोर्टामध्ये प्ले करण्याची मी परवानगी मागतो.